परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे काल निधन झाले। या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात आंबेडकरी संघटनांनी बंदची हाक देत निषेध आंदोलन केलं आहे। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केलं। यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकनं तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर शहरातील तणावामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। अशातच ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन ठाण्यात निषेध आंदोलन केलं आहे। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं आहे। यामध्ये अनेक आंबेडकरवादी संघटना आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दलित समाजाचा आमचा सूर्यवंशी म्हणून आंबेडकरी फुले शाहू विचाराचा कार्यकर्ता होता। त्याला बेल होते तरीही पोलीस प्रशासन त्याला लॉकअपमध्ये दडून ठेवते आणि त्याचं त्या ठिकाणी मृत्यू होतं। ही आंबेडकरी अनुयायांसाठी संपूर्ण भारतातल्या संविधान प्रेमींसाठी दुःखाची घटना आहे। पवार नावाचा त्याने ते जे काय स्मारक फोडलं त्याच्यानंतर उद्रेक होणं हे स्वाभाविक होतं। आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली, परंतु त्यांना श्रमवण्याचं काम त्या घोरबांडे नावाच्या पीआयनी केलं नाही। उलट ती दंगल अधिक कशी भडकेल आणि त्याच्या मागे असलेले जे सूत्रधार आहेत, मग ती काय सनातनी संघटनेचे देशद्रोही असतील किंवा जातीवादी मनुवादी संघटनेचे देशद्रोही असतील, त्यांचा त्या जर का पवारचा जर का आपण सीडीआर काढला तर त्यावर ते भेटणार आहेत, तर ते करायला लागू नये। संघटनेचं नाव कुठू नये ज्यांनी करायला लावलंय, म्हणून ही दंगल घडवण्यात आली। खरं तर अर्थाने ज्या परभणीमध्ये जे काही कांड झालं, सोमनाथ सूर्यवंशी याला जे काही पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली नाही त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, याला तर आम्ही असं समजतो पोलीस प्रशासन त्याला जबाबदार आहे आणि ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने जो काही संविधानात त्या ठिकाणी मोडतोड झाली त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज फक्त ही आमची चेतावणी आहे, जर याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडलं। आणि जे काही परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची तोडफोड झालेली आहे, या तोडफोडीच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये, त्या बंदमध्ये जे काही कस्टडीमध्ये तरुणांना महिलांना जी अमानुष मारहाण झालेली आहे, त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे। एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो। आणि या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो 16 तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे, त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष कार्यकर्ते संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे। सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि आम्ही माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।